या प्रकरणातील पोलिसांना तत्काळ निलंबित करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। पीएसआय गोपाळ बदनेला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश फडणवीसांनी दिलेत। आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही फडणवीसांनी आदेश दिलेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएसआय गोपाळ बदनेला तत्काळ निलंबित करा असे आदेश दिलेले आहेत। पीएसआय बदने आणि त्यासोबतच दुसरी जी व्यक्ती होती या दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय आणि या दोघांचा शोध घेतला जातोय। दरम्यान या संतापजनक घटनेची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे। सद्यस्थितीमध्ये या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। फरार आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यासाठी शोध पथकही रवाना झालंय। फरार आरोपींचा तातडीने शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना दिलेत। पीडित महिलेनं याआधी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत। तर रुपाली चाकणकर यांनी एक्सपोस्ट केली आहे। फरार आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यासाठी शोध पथक रवाना। फरार आरोपींचा तातडीने शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा। पीडित महिलेनं याआधी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी। दरम्यान साताऱ्याचे एसपी तुषार जोशी यांनी एबीपी माझाला काही एक प्रतिक्रिया दिलेली आहे। सविस्तरपणे या घटनेविषयी त्यांनी सांगितलंय, आपण पाहूया त्यांची प्रतिक्रिया। आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये दोन आर्थिक कागद कुठे आहे तो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, ज्याच्यामध्ये अबेटमेंट टू सुसाईडचे कलम लावण्यात आलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून आणि फलटण शहर येथे। आणि याच्यामध्ये एक आरोपी आहे तो पीएसआय गोपाळ बदने म्हणून आहे, जो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचा आहे। आणि दुसरा जो आहे तो प्रशांत बनकर, तो पोलीस नाहीये, तो सिव्हिलियन आहे। बरं, असा एक अधिकारी आणि एक सिव्हिलियन प्रशांत बनकर अशा दोघांविरुद्ध तो गुन्हा दाखल आहे। आणि त्याच्यामध्ये आम्ही पीएसआय बदने हा गुन्हा आता दाखल आहे, त्याच्या आधारे कारण हा मॉरल तडफडीचा गुन्हा आहे त्यामुळे लागलीच त्यांना सस्पेंड करत आहोत। आणि मुख्य म्हणजे त्यांना अरेस्टची कारवाई करता सुद्धा आमच्या टीम रवाना झालेली आहे। याच्यामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। म्हणजे ही जी काही दुर्दैवी आत्महत्या आहे ती एवढं टोकाचा पाऊल का उचललेला आहे नक्की आणि नक्की काय त्रास होता या संदर्भाने, कारण जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये शारीरिक म्हणजे सेक्शुअल आहे की बाबा बदने यांनी रेप केलं माझ्यावर असं आहे ते। परंतु या सगळ्यामध्ये आम्ही हे घेतोय म्हणजे माहिती घेतोय आणि तपासामध्ये जे काय सत्य आहे, कुठलाही दबाव असेल काय असेल ते सगळं तपासामध्ये सिद्ध होईल। त्याच्यात स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायच्या आम्हाला आदेश दिलेले आहेत। आरोपींना तात्काळ अटक करायची आणि जी काय डिपार्टमेंटल कारवाई आहे ते करायचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत। आणि त्याच्यानुसार सध्या तिथे एसडीपीओ सुद्धा आहेत आणि आमच्या ऍडिशनल एसपी सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत। तिन्ही दोन नावं घेतलेली आहेत त्या व्यक्तींनी। तर या पार्श्वभूमीवर एवढंच म्हणेन की मी आधी काही म्हणजे पोलीस स्टेशनला म्हणा किंवा कुठल्या स्तरावर काही तक्रार झाल्या होत्या का, नक्की काय होतं याबद्दल तपासात योग्य ती चौकशी करण्यात येईल। दरम्यान